मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या टाळण्याकरता माणगाव आणि इंदापूर या ठिकाणी बायपासचा पर्याय काढण्यात आलाय। काम अद्यापही पूर्ण झालेलं नाहीये आणि त्यामुळे प्रवाशांना सातत्याने इथं वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतं। या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना डोकेदुखी ठरते ती होणारी वाहतूक कोंडी आणि याचं मुख्य कारण आहे रखडलेले बायपास। बायपासच्या कामाची नेमकी काय स्थिती आपण दृश्यांमधून पाहू शकताय। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरनं रायगड जिल्ह्यातून आपण प्रवास करत असाल तर माणगाव आणि इंदापूर या दोन शहरांना बायपास दिले आहेत। साधारणतः 5 ते 6 किलोमीटर इतक्या लांब अंतर असणारे हे बायपास काही वर्षांपासून या बायपासचं काम रखडलं आहे। दृश्यांमधून आपण पाहू शकताय बायपाससाठी आवश्यक असणाऱ्या फ्लायओव्हरचं स्ट्रक्चर रेडी आहे, मातीचा भराव देखील करण्यात आलेला आहे, मात्र काही वर्षांपासून काम बंद अवस्थेत आहे। त्यामुळे बायपास नसल्याने इंदापूर आणि माणगावमध्ये मोठी वाहतूक कोंडी होते। मुंबईतून येणारे पर्यटक असतील किंवा चाकरमानी असतील, पुण्यातले येणारे पर्यटक किंवा चाकरमानी असतील, यांच्या वाहनांच्या संख्येत वाढ झालेली असते आणि पर्यायी मार्ग नसल्यामुळे माणगाव शहर आणि इंदापूरमध्ये तासनतास वाहतूक कोंडीमुळे थांबावं लागतं। खरं तर ते डिसेंबर 23 पर्यंत हे दोन्ही बायपास तयार होतील असं आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र 24 उजाडून जून महिना आला तरीही हे बायपास तयार झालेले नाहीत। आता तर पावसाळा आहे आणि अर्थातच गणेश उत्सवासाठी चाकरमान्यांची गर्दी कोकणाकडे होणार आहे। हे बायपास जर का एक मार्गिकेने जरी पूर्ण झाले नाही तरी वाहतूक कोंडीचा मोठा फटका या महामार्गावरनं प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला बसू शकतो। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकरसह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। प्रचंड ट्रॅफिक जाम होते। आम्हाला पुण्यालाच यायचं म्हटलं तरी 2-2 तास वेटिंगला थांबायला लागते। अख्खी बाजारपेठ पॅक होते। आतमध्ये जायचं म्हटलं गावात तरी रस्ता नाहीये, तिथे सुद्धा अर्धा 1-1 तास लागतोय। हा जो तुम्ही बायपास काढलाय त्याचं लवकरात लवकर काम करा आणि आम्हाला ह्या त्रासातून मुक्त करा। वाहतूक कोंडीमुळे माणगावकरांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे। बाजारपेठेमध्ये प्रचंड ट्रॅफिक तुंबते आणि याला पर्याय म्हणजे फक्त शासनाने हे रखडलेला प्रकल्प आहे तो पूर्ण केला पाहिजे। या व्यतिरिक्त माणगावकरांची दुसरी कुठली इच्छा नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।